विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेनं आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यावर हल्ला केला। आव्हाड जयंत पाटलांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे या संदर्भात कारवाईची मागणी आहे। तर घटना चुकीची, विधानसभा अध्यक्ष आढावा घेऊन कारवाई करतील असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा विधान भवनात हल्ला। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर विधान भवनात हल्ला झाल्यानं खळबळ उडाली। विधान भवनाच्या लॉबीत पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखांना मारहाण केली। विधिमंडळात दाखल झाल्यानंतर लॉबी आहे त्या लॉबीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। चेक्सचा शर्ट घातलेला आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला 2 जणांनी मारहाण केल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। पांढरा शर्ट घातलेले 2 दाढीवाले कार्यकर्ते नितीन देशमुखला मारहाण करताना या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। विधान भवनाच्या सुरक्षा रक्षकांनी मध्ये पडत ही हाणामारी थांबवली। या घटनेनंतर जयंत पाटील जेव्हा नितीन देशमुखला भेटले त्यावेळी पडळकरांना मारण्याची भाषा त्याने केली। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज, त्याला दाखवतो मस्ती त्याची। आतमध्ये दादागिरी करतोय, आतमध्ये दादागिरी करतोय, त्याला पण मारला। गेले एकदा गुंड घेऊन आला होता, त्याची मस्ती आहे। नितीन देशमुख यांनी तुम्हाला काल शिवीगाळ केली होती, बघून घेण्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आली। पेटा कोण आहे मला माहित नाही, मी ओळखत नाही त्याला। थेट आता वाद पेटला असं म्हणा राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने। मला माहितच नाही ते कोण आहे, मी बघितलं नाही त्याला। या घटनेनंतर माध्यमांसमोर येऊन आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय। विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज। घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे। उद्धवजी, तुम्ही स्वतः विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणी भेटेनच, पण हा विषय सगळ्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे। आणि ह्या प्रांगणात किंवा ह्या परिसरात जर का असे गुंड येऊन मारामारी करायला लागले तर अर्थ काय राहिला मग? नाही, पण तुम्ही काही कारवाईची मागणी करणार आहात का? मागणी तुमच्या माध्यमातून केलेलीच आहे, पण उद्या पण स्वतः करेल। या घटनेनंतर जयंत पाटील आणि आव्हाड मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी गेले। माननीय पडळकर साहेब आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आता सभागृह लॉबी खाली मारामारी चालू आहे। म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहित नव्हतं मारामारी होणार, म्हणजे नाही तर लिखित दिलं असतं।
पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. कमत ती सुधारणा जर दिली असती तर सांगितलं तरी. अशा काही गोष्टींच्या आयुधामध्ये भविष्य काळामध्ये आता एक नवीन आयुध निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आपण जर बघितलं असेल की विधानसभेच्या मुख्यद्वारावरती जर अशी वेळ जर असेल तर मला असं वाटते की आता प्रत्येक आमदारांना राज्य सरकारची सिक्युरिटी घेण्यापेक्षा क्रिस्टलची सिक्युरिटी घ्यावी लागेल असं वाटते. परंतु जिकडे माननीय आमदार, मोठमोठे अधिकारी, पूर्ण प्रशासन आणि विधिमंडळाच्या मुख्यद्वारावरती येतात, तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्ष कायद्या सुव्यवस्थेत चर्चा करत असताना ही घटना इकडे घडणं हे अशोभनीय आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे. मला तरी असं वाटतं की जवळपास 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे. जे कोणीही केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाहीकरता घातक आहे. आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मागणी. पडळकरांचे काही कार्यकर्ते किंवा स्वतः पडळकर किंवा जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते किंवा जितेंद्र आव्हाड स्वतः जर अशी मारामारी करत असेल तर निश्चितपणे लोकशाहीची ती क्रूर हत्या आहे. मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती महोदयांना मी विनंती करतो की भविष्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य कुणाकडनंही घडू नये यासाठी ही कठोर कारवाई यांच्यावर केली पाहिजे. काय आता सत्ता पक्षाचे मंत्री आमदार आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त लोक त्यांच्याबरोबरच येतात. आता आखरी सत्ता पक्षाने ज्या पद्धतीने इथं गर्दी जमा करून ठेवलेली आहे त्याचेच हे परिणाम आहेत. पण ही इथलं जी घटना झाली त्याचं समर्थन मी करणार. कोणालाही या ठिकाणी धक्काबुक्की, मारहाण, हातापायी काही झालं असेल हे गंभीरच आहे. पण अध्यक्ष महोदय, मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की पहिली गोष्ट तर या सदनामध्ये आणि प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या किती झाली आहे. आपण या विषयावर काही निर्देश दिले पाहिजेत. माझी विधानसभा अध्यक्षांना पण विनंती आहे, माझी विनंती आहे की हे जे आज पास इश्यू केले याची पहिली चौकशी करा. अध्यक्ष महोदय, खरं तर ही चौकशी करत असताना सुरुवातीला मंगळसूत्र चोर असं कोण ओरडत गेलं याची खरं चौकशी करण्याची आवश्यकता आहे.